हाय, हॅलो, नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या माईकबद्दल सांगणार आहे, जे मला माझ्या बहिणीने दिवाळीत गिफ्ट केलं आहे. त्यामध्ये एक माईक आलेला आहे आणि एक कनेक्टर पिन आली आहे, ज्यामध्ये 2 पिन आहे, एक सी टाइपची आणि एक iPhoneची पिन आहे. जे माझा iPhoneचा मोबाईल असल्यामुळे मी सी टाइपला iPhoneची पिन कनेक्ट करून मोबाईलला खाली ॲड करून घेते, ज्याने आपला व्हॉईस रेकॉर्ड होतो. माईक कनेक्ट करण्यासाठी मागचा बटन प्रेस केला, की असे 2 लाईट लागतात आणि आपला माईक स्टार्ट होतो. सो फायनली माईक कनेक्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला याचं डिस्टन्स दाखवते, की मी मोबाईलच्या किती पण लांबपर्यंत गेली तर माझा आवाज कसा क्लिअरली येतो. माझ्या मोबाईलमध्ये जो प्रॉब्लेम होत होता, तो आता सडनली पूर्णपणे बंद झालेला आहे. कारण आता मी माईकचा यूज करते कुठले पण व्हिडिओ बनवायला आणि या माईकची क्वालिटी खरंच खूप छान आहे. आता तुम्ही बघा मी किती लांबपर्यंत चालले आहे, तरी पण तुम्हाला माझा आवाज क्लिअरच येणार आहे. आता मी हे दोन्ही पण काढलेलं आहे आणि माझा आवाज कसा येतोय, मी इतक्या लांबून बोलते विदाऊट माईक माझा आवाज अशा प्रकारे येतो आणि याची साऊंड क्वालिटी खूप छान आहे आणि डिस्टन्स पण खूप जास्त कव्हर करतो. तुम्ही बघू शकता मी मोबाईलपासून किती लांब आलेली आहे आणि साऊंड खूप जास्त छान येतोय. तर माझ्यासाठी हा माईक खूप जास्त हेल्पफुल झालेला आहे. काही असा आवाज येतो बिना माईकचा, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे माईक लावल्यानंतर कसा आवाज येतो आणि विदाऊट माईक कसा आवाज येतोय आणि नॉईज कॅन्सलेशन पण आहे यात, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तुम्हाला तर समजतच असेल, की मी माईक कनेक्ट केल्यावर कसा आवाज येतो आणि विदाऊट माईक कसा आवाज येतोय. तर त्यासाठी जर तुम्हाला या माईकची लिंक पाहिजे असेल, तर तुम्ही मला खाली कमेंट करू शकता. आज मी माईकचा रिव्ह्यू दिलाय. आजपुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.